जागृती न्यूज, जनसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार. पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 2 दिवसापूर्वी एका 26 वर्षीय तरुणीवर जो अत्याचाराचा प्रसंग घडला, त्यामुळे पूर्ण पुणे शहरातील जनतेमध्ये एक खळबळ माजलेली आहे. जनतेच्या सर्व भावनांशी निगडीत असलेल्या उम्मत सामाजिक विकास संस्थेतर्फे संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष सौ सुनीताताई काळे यांनी स्वारगेट आगारामध्ये आज 1 दिवसीय लाक्षणीय उपोषण केले. या उपोषणाला आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धनंजयजी बेनकर, उम्मत सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोजभाऊ बागवान, अरुणजी शिर्के सर, डॉक्टर अभिजित मोरे, आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव, ॲडव्होकेट गुणाजी मोरे सर, नितीन दुबळे सर, सुभाष करंडे सर, माधुरीताई गायकवाड, मिलिंदजी ओवाळ सर, अली सय्यद सर, तौशिफ पठाण सर, वंचित बहुजन आघाडी, सलमान शेख, उम्मत विकास संस्था उपाध्यक्ष, गणेश चांदणे, रिक्षा संघटना प्रसिद्धी प्रमुख आनंद खर्डेजी, या सर्वांनी उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला. त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. उपोषण सुरू असताना बऱ्याच टीव्हीवरील न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर्स या प्रसारमाध्यमांनी देखील तिथे उपस्थित राहून एक प्रकारे पाठिंबाच दर्शवलेला आहे. कारण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात ते प्रश्न विचारत होते. याचा अर्थ त्यांचा देखील हा संतापच होता. महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांचा संताप देखील त्यांनी आज व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुनीता काळे, उम्मत संस्थेची प्रदेशाध्यक्ष आहे. खरं तर आज सकाळी 10 ते 5 या वेळात 1 दिवसीय लाक्षणीय उपोषण मी केलेलं आहे. हे कशासाठी होतं, हा प्लॅन काल ठरलेला होता. काल आरोपी सापडलेला नव्हता. आज सकाळी मला माझ्यापर्यंत विषय आले की आरोपी सापडला आहे, आता या उपोषणाला अर्थ नाही आहे. पण मी निवेदन देतानाच हा विषय केला होता की मी एक आरोपी शोधून द्यावा, हे माझं निवेदन नव्हतं. महिलांवर वारंवार याच्या आधी होणारे अत्याचार आणि आज एक अपराधी सापडला म्हणून उद्यापासून अत्याचार बंद होण्याची खात्री कुणीच देऊ शकणार नाही आहे. आणि आजचं हे उपोषण आज इथे थांबतं आहे, याचा अर्थ या उपोषणाला पूर्ण हे मिळालेलं आहे असं होणार नाही आहे अर्थ. कारण हा एक अपराधी पकडला गेलेला आहे, पण याच्या आधीचे बरेच अपराधी फरार आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्रातून मागेही मी एक हे केलेलं होतं, लाईव्ह केलेलं होतं की पूर्ण महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुली यांचं प्रमाण सर्वाधिक पुण्यातील होतं. तर त्यांचाही अजून छडा पोलिसांनी लावलेला नाही आहे. तर आजच्या या उपोषणाचं मी दुहेरी लक्ष साधणार आहे की कालचा घडलेला प्रकार, याच्या आधी महिलांवर घडलेले अत्याचार आणि बेपत्ता झालेल्या सर्व महिलांचा शोध पोलिसांनी घेतलाच पाहिजे. माझं नाव गणेश चांदणे, उन्मत सामाजिक संस्था. आमचे मोठे बंधू फिरोजभाई बागवान यांची उन्मत सामाजिक संस्था गेली अनेक वर्षापासून समाजाच्या चळवळीत काम करते. मी त्यांना फिरोजभाईला लहानपणापासून ओळखतो व फिरोजभाईंनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करताना मी त्यांना पाहिलेलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला त्यांना आमच्या स्वारगेट रिक्षा स्टँडतर्फे जाहीर पाठिंबा करतो. आणि पूर्ण महाराष्ट्रभर असे कधी अनुसूचित प्रकार घडला तर सगळ्यात पहिला रिक्षावाल्यांचा हात असेल. परत असं कोण करायचा प्रयत्न जर केला पूर्ण पुणे शहरामध्ये सगळ्यात पहिला रिक्षावाल्यांचा हात असेल.
आणि एक मोठी शोकांतिका वाटते की रिक्षावाला रात्री नव्हता म्हणून ही घटना घडली. जर रिक्षावाला इथे असले असते तर आम्ही एकालासुद्धा बाहेर जाऊन असं दिलं. धन्यवाद. सर, आता इथं जे लाक्षणिक उपोषणासाठी सुनीताताई काळे बसलेले आहेत, ज्या उन्मत सामाजिक विकास संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, यांनी जे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे, तर यातून तुम्हाला नेमकं म्हणजे आता जी घटना घडली स्वारगेट बस डेपो, त्या घटनेचा निषेध जाहीर करायचा आहे का सरकारबद्दल काही तीव्र नाराजी? नाही, लक्षात घ्या, परिसरामध्ये घडलेली घटना ही अतिशय लाजिरवाणी आहे, शर्मेची आणि तितकीच संतापजनक आहे. पण त्याहूनही संतापजनक हे इथल्या मंत्र्यांचं वागणूक आहे. काल या ठिकाणी गृहराज्यमंत्री योगेशजी कदम येऊन गेले आणि त्यांनी जे अतिशय बेजबाबदार, असंवेदनशील आणि ज्याला आपण विक्टिम ब्लेमिंग म्हणतो, जर टिपिकल विक्टिम ब्लेमिंगचं जे काही स्टेटमेंट असेल ते योगेश कदमांनी केलं आणि ते अतिशय असंवेदनशील होतं आणि त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. सुनीताताई काळे आज या ठिकाणी या सर्व प्रकरणाचा आणि या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बेफिकीर असणाऱ्या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आम आदमी पक्षातर्फे या ठिकाणी आलेलो आहे. स्वारगेटच्या घटनेने पुन्हा पुन्हा या राज्यातल्या महिलांची सुरक्षितता ही राम भरोसे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं. निवडणूक जिंकण्या अगोदर आपण बघितलं की लाडक्या बहिणीचं महापूर आल्यासारखं सगळ्या जाहिराती आणि सगळं चालू होतं, परंतु वारंवार या राज्यातल्या अनेक घटनांनी सिद्ध होतं आहे की या लाडक्या बहिणी मात्र अजिबात सुरक्षित नाही आहेत. त्यामुळं मग ती बदलापूरची घटना असू दे तर स्वारगेटमध्ये घडलेल्या घटना असू दे, पलीकडे रस्त्याच्या पलीकडे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, म्हणजे की बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा इथल्या पोलीस स्टेशनची आणि इथल्या वर्दळीची अजिबात भीती राहिली नाही. एवढी वाईट परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित आणि हक्काची मानली जाते तीसुद्धा आता सुरक्षित राहिली नाही. याच्यासाठी मला वाटतं ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी काळजीची बाब आहे आणि त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने राज्य सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे. महिला सुरक्षित कशा होतील, बहिणी सुरक्षित कशा होतील या दृष्टीने पावलं त्यांनी उचलावीत ही आमची मागणी. आणि आज सुनीताताई काळे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांनी आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. आज इथे सुनीताताई काळे यांनी लाक्षणिक उपोषणासाठी एक दिवसीय उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हे फक्त महिलाचं प्रतिनिधित्व नाही तर महाराष्ट्राचं जे काही चित्र चाललेलं आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे आणि या गुन्हेगारीमध्ये महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि ते जे सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणेसारख्या ठिकाणी आणि तेही मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये स्वारगेट बस डेपोमध्ये जे 26 वर्षीय महिलेवरती जो अत्याचार झाला, हे या अत्याचाराच्या विरोधात जी घटना घडलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा पुण्यामध्ये घडत आहेत. हे मात्र गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे, कारण काही दिवसापूर्वीच वानवडी भागामध्ये ज्या अल्पवयीन मुलीवरती जे मॅडम परवा जो दुर्दैवी प्रकार हा स्वारगेट बसस्थानकामध्ये झाला त्याबद्दल तुमचं मत काय? नमस्कार, मी माधुरी गायकवाड, शांसी फाउंडेशनची अध्यक्ष. हे जे स्वारगेटमध्ये प्रकार घडलेला आहे एक 26 वर्षाच्या मुलीवर, हा खूप म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि असे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, सगळीकडे वारंवार घडतात आहे. फक्त आपण हे उपोषण हे आज फक्त स्वारगेट बसस्थानकामध्ये झालं म्हणून केलेलं नाही, पण सगळीकडे जे वारंवार होतात आहे असे प्रकार, अत्याचार होतात आहे महिलांबरोबर, मुलींबरोबर, ज्येष्ठ महिलांवर. तर त्यासाठी सुनीताताई काळे यांनी आज इथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे. पण आज शासनाने याच्या विरोधात काहीतरी कडक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. महिलाच्या सुरक्षेसाठी मला वाटतं की
संध्याकाळच्या 6-7च्या नंतर एक महिला सुरक्षा किंवा पोलीस महिला अधिकारी 1-2-3 महिला अधिकारी नेमणूक सगळ्या बसस्थानक किंवा एस टी स्टँडकडे किंवा रेल्वे स्थानकाकडे ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की आलेल्या महिला हे डायरेक्टली समोर व्यक्तीकडे विचारतात आणि महिलांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांच्या जे सुरक्षेसाठी किंवा मग ज्या महिला अधिकारी इथे ठेवलेल्या आहेत त्यांना डायरेक्टली. नमस्कार, मी हर्षल साळुंके, चान्सी फाउंडेशनतर्फे तसेच उन्मत्त फाउंडेशनतर्फे ॲक्च्युली सुनीताताई काळे यांनी जे लाक्षणिक उपोषण आज घेतलेलं होतं, तर ते त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे आज म्हणजे 2 दिवसा अगोदर जो स्वारगेट येथील जो प्रकार घडला, ॲक्च्युली पुण्यनगरी म्हटली जाणारी पुणे नगरी आणि अशा या पुणे नगरीमध्ये जे वाईट प्रकार घडला तसेच तो आज पूर्ण देशाला देखील एक शर्मसार करणारा प्रकार आहे. आणि हे काही आजचं नसून तर नेहमी असे प्रकार घडत आहे. तर या अशा प्रकाराला ॲक्च्युली खरं म्हणजे तर सरकार कारणीभूत आहे. आणि आमची सरकारला तसेच हीच विनंती असणार आहे की आम्हाला स्त्री संरक्षणाबद्दल किंवा स्त्री अस्मितेबद्दल भाषणं नको आहेत, तर जे विनयभंग करणारे जे आहेत गुन्हेगार त्यांच्यावर खरं म्हणजे तर गुन्हा दाखल न करता त्यांना अक्षरशः फाशी 4 चौघात द्यावी, आमचा हाच एक उद्देश असणार आहे. आणि आम्ही सरकारला खणकावून सांगू इच्छितो की यापुढे जर तुम्ही अजूनही अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणार असाल तर आम्ही पुढे देखील अशा प्रकारची फक्त उपोषणं नाही तर आंदोलनं देखील करू. आणि आंदोलनाचा पाठिंबा हा पूर्ण रिक्षा संघटना असू द्या, उन्मत्त फाउंडेशन असू द्या, तसेच कुठल्याही सामाजिक पार्टीज असू द्या, त्यांच्याकडनं जमा करून येत्या काही दिवसात जर अशा प्रकारे घटना कमी नाही झाल्या तर आम्ही हा संप म्हणा किंवा कुठलाही आंदोलनाचा प्रकार आहे तो मोठ्या तीव्र स्वरूपात करू, हीच विनंती आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी एस टी स्टँडवर जो प्रकार झाला त्याबद्दल उम्मत सामाजिक विकास संस्थेतर्फे श्री काळेताई यांनी इथं लाक्षणिक उपोषण केलं दिवसभराचं. तर त्याचा आता समाप्तीचा वेळ आलेला आहे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये, या पुण्यामध्ये अशी कुठली एकही इथून पुढे घटना होणार नाही, याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे. आणि समाज प्रबोधन दिलं पाहिजे शासनाने की माणसाच्या प्रवृत्तीमधली आकृतीमधली प्रवृत्ती बदलून हा समाज एक प्रबोधन केला पाहिजे. स्त्रियांविषयी, मुलांविषयी, मुलींविषयी ही जी घटना घडली 72 तासामध्ये पोलिसांनी या घटनेचा उलगडा करून आरोपीला ताब्यात घेतलं या बलात्कार प्रकरणी. त्याबद्दल आमची सामाजिक विकास संस्था, उम्मत सामाजिक विकास संस्था ही पोलिसांना खरं तर धन्यवाद देईल. इतक्या लवकर त्यांनी गुन्हा उघडकीस आणला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या तर्फे पोलिसांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या उम्मत जागृती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.